अध्याय 9. कबंध राक्षसाचा उद्धार आणि त्याने केलेली श्रीरामचंद्र प्रभूंची स्तुती. श्रीराम आणि लक्ष्मण सीतेचा शोध करीत एका घनघोर अरण्यात आले. तेथे त्यांना एक अद्भुत आकाराचा राक्षस दिसला. त्याच्या छातीवर प्रचंड तोंड होते. त्याला डोळे वगैरे काही नव्हते. त्याचे बाहू 1 योजनेपर्यंत पसरलेले होते. त्या राक्षसाच्या पसरलेल्या बाहूंच्या मध्यभागी राम आणि लक्ष्मण फिरत असताना त्यांच्या बाहूंनी ते वेढले गेले होते. त्यावेळी श्रीरामांनी त्या राक्षसाचा उजवा बाहू तलवारीने कापून टाकला. लक्ष्मणाने डावा बाहू कापला. कबंधाने श्रीरामांना विचारले, माझे बाहू कापून टाकणारे आपण एवढे पराक्रमी वीर कोण आहात? श्रीरामांनी आपला परिचय दिला. ते म्हणाले, मी श्रीराम महाराज दशरथांचा पुत्र आहे. हा माझा धाकटा बंधू लक्ष्मण आहे. कबंध म्हणाला, हे श्रीरामा, मी गंधर्वाचा राजा होतो. एकदा मी अष्टवक्र नावांच्या मुनींना पाहून हसलो. त्यांनी मला हा शाप दिला. ते क्रोधाने म्हणाले, अरे गंधर्वा, तू राक्षस होशील. मी त्यांना शरण गेलो आणि वंदन करून क्षमा मागितली. त्यावेळी त्यांनी शापाचा अंत कसा होईल ते सांगितले. ते म्हणाले, अरे गंधर्वा, त्रेतायुगात भगवान नारायण स्वतः दशरथ पुत्र होऊन अवतार घेतील. त्यावेळी ते तुझ्या जवळ येतील आणि तुझे 1 योजने लांब बाहू कापून टाकतील. त्यावेळी तू माझ्या शापातून मुक्त होशील. कबंध पुढे म्हणाला, हे प्रभू, आता ती वेळ आली आहे. आपण मला एक खोल खळगा खणून त्यात माझे शरीर ठेवून वरून त्यास अग्नी द्यावा. तुम्ही दिलेल्या अग्नीने दग्ध झाल्यावर मला माझे पूर्वीचे रूप प्राप्त होईल. श्रीरामांनी लक्ष्मणास सांगून एक खळगा खणवून घेतला आणि त्यात कबंधाचे शरीर ठेवून त्यास अग्नी दिला. त्यावेळी कबंधाच्या शरीरातून एक मदनाप्रमाणे सुंदर रूप असलेला, सर्व अलंकार आणि सुंदर वस्त्रांनी विभूषित पुरुष निर्माण झाला. त्याने श्रीरामांना एक प्रदक्षिणा घातली आणि साष्टांग नमस्कार केला. भक्तीने गदगद झालेल्या वाणीने तो बोलू लागला. तो म्हणाला, हे श्रीरामा, तुम्ही आदी आणि अंत रहित असून अनंत आहात. आपण मन आणि वाणी सागोचर आहात. तथापि आज अतिशय आदराने तुमची स्तुती करण्यासाठी माझे मन उत्सुक झाले आहे. हे प्रभू, तुमच्या स्थूल आणि सूक्ष्म म्हणजे विराट आणि हिरण्यगर्भ अशा 2 शरीरापेक्षा वेगळे असे तुमचे ज्ञानमय सत्यस्वरूप अव्यक्त आणि सूक्ष्म आहे. तुम्ही सर्वांचे साक्षी आहात. तुमच्याशिवाय जे काही आहे ते सर्व दृश्य, अचेतन आणि अनात्म स्वरूप आहे. बुद्धी आणि चिदाभास यांच्या एकमेकावरील अध्यासालाच जीव असे म्हणतात. या बुद्धी इत्यादींचे साक्षी असणारे ब्रह्म हेच आहे. त्या निर्विषय, निर्विकार आणि सर्वात्म अशा ब्रह्मावर अज्ञानामुळे संपूर्ण चराचर जगाचा आरोप केला जातो. तुमच्या सूक्ष्म रूपात भूतकालीन, वर्तमानकालीन आणि भविष्यकालीन जग दिसून येते. हे सूक्ष्म रूप ध्यानाचा विषय असते आणि ते रूप ध्यान करणाऱ्यांचे कल्याण करते. उत्तरोत्तर मोठे होत जाणाऱ्या महत, अहंकार, आकाश, वायू, तेज, पृथ्वी या 7 तत्वांनी आवृत्त असणाऱ्या तुमच्या ब्रह्मांडरूपी स्थूल देहात धारणेला आधारभूत असणारे विराट शरीर स्थित आहे. हे रामा, केवळ तुम्हीच कैवल्य रूप आहात. सर्व लोक हे तुमचे अवयव आहेत. पाताळ लोक हे तुमच्या पायाचे तळवे आहेत. महातल हे तुमच्या पायाची टाच आहे. रसातल आणि तलातल हे तुमच्या पायाचे घोटे आहेत. सुतल हे गुडघे आहेत. अतल, वितल या तुमच्या मांड्या आहेत. पृथ्वी ही तुमचे नितंब आहे. आकाश हे तुमचे नाभिस्थान आहे. ज्योतिर्गण हे तुमचे उरस्थळ आहे. महरलोक ही तुमची ग्रीवा आहे. हे रघुश्रेष्ठा, जनलोक हे तुमचे मुख आहे आणि तपोलोक हे तुमचे शंखाच्या आकाराचे ललाट आहे. सत्यलोक हा नेहमी तुमच्या मस्तकस्थानी असतो. इंद्र आदी लोकपाल तुमचे बाहू आहेत. दिशा तुमचे कान आहेत. 2 अश्विनी कुमार हे तुमच्या नाकपुडे आहेत. अग्नी हे तुमचे मुख आहे. सूर्य तुमचे नेत्र आहेत. चंद्र तुमचे मन आहे. काळ हा भ्रुभंग आहे. बृहस्पती हे तुमचे बुद्धी आहेत. हे श्रीरामा, रुद्र हे तुमचा अहंकार आहेत. वेद ही तुमची वाणी आहे. यम हा तुमच्या दाढेच्या स्थानी आहे. नक्षत्रे म्हणजे तुमची दंतावली आहे. सर्वांना मोहात पाडणारी माया ही तुमचे हास्य आहे. सृष्टी ही तुमच्या कटाक्षपातात
कटाक्षपात आहे आणि धर्म हा तुमचा समोरील भाग आहे आणि अधर्म हा मागचा भाग आहे. हे रघुत्तमा, रात्र आणि दिवस हे तुमचे निमिष आणि उन्मेष म्हणजे पापण्यांची उघडझाप आहेत. 7 समुद्र हे तुमचे कुक्षी म्हणजे पोट आहे आणि नद्या तुमच्या नाड्या आहेत. वृक्ष आणि वनस्पती तुमचे केस आहेत. ज्ञानशक्ती तुमचा महिमा आहे. अशा प्रकारे तुमचे स्थूल शरीर आहे. या स्थूल शरीराच्या ठायी जर मनुष्याने आपले मन स्थिर केले तर त्याला विनाशायास मुक्ती मिळते. अशा प्रकारे मुक्त झाल्यावर काही करावे लागत नाही. म्हणून हे श्रीरामा, मी तुमच्या स्थूल देहाचे चिंतन करीत असतो. त्याचे ध्यान केले असता शरीरावरील रोमांच्यासह हृदयात प्रेमरस उत्पन्न होतो. मी माझ्या समोर दिसणाऱ्या श्रीराम रूपाचे चिंतन करतो. ते रूप असे असते: धनुष्य बाण धारण केलेले, श्यामवर्ण, जटा आणि वल्कले यांनी विभूषित, तरुणमय असलेले आणि लक्ष्मणासह सीतेचा शोध घेणारे. हे जगन्नाथा, माझे रक्षण करा. तुमच्या मायेमुळे मला मोह पडू नये. त्या गंधर्वाची स्तुती ऐकून भगवान श्रीराम म्हणाले, हे निष्पाप देव गंधर्वा, तुझ्या भक्तीने आणि स्तुतीने मी संतुष्ट झालो आहे. केवळ योगी लोकांना प्राप्त होण्यासारखे असे जे माझे स्थान आहे तेथे तू जा. वेदाला अनुसरणारे आणि तू उच्चारलेले हे स्तोत्र जे कोणी अनन्य बुद्धीने आणि भक्तीने नित्य जपतील ते अज्ञानापासून निर्माण होणाऱ्या संसाराचा त्याग करून नित्य आणि अनुभव स्वरूप अशा माझ्या स्वरूपास प्राप्त होतील. श्रीराम.